भाई. हॅलो फ्रेंड्स, नितीन मोहिते यार. तर आम्ही आज आलेलो आहे करंदीला. तर नमस्कार मंडळी, आम्ही आज आलेलो आहे करंदी गावात. तर आमचे बंधू पैलवान तुषारभाऊ साकुरे यांच्या घरामध्ये. तर हा आहे त्यांचा बंगला, मस्त पाहणा केलेला आहे. तर आता आपण एंट्री करतोय बघा. एंट्री केल्यानंतर मस्त मस्त एक घर आहे बघा यांचं. इंटेरियर पण मस्त केलेलं आहे. जवळजवळ यांना 25 ते 30 हजार रुपये खर्च आलेला आहे. आमचे बंधू तुषार भाऊ. टी व्ही चालू आहे. तर हे आहे बेडरूम. आतमध्ये इथं बेडरूम आहे. हे पहिलं बेडरूम आहे. तर तुम्ही बघू शकता, हे दुसरं बेडरूम आहे. तर जवळजवळ यांची शेती जवळपास 4 एकर आहे. हा सगळा पट्टा त्यांचा आहे. तर मस्त अशी गार वारा येतोय इथे. मस्त असा गार वारा येतोय इथे. तर आपण जाणार आहोत आता त्यांच्या साकुरे पोल्ट्री फार्मवर. मंडळी बघा, आमचे मित्र पैलवान तुषार भाऊ. तर आम्ही आता सध्या चाललोय साकुरे पोल्ट्री फार्मला. आता बघूयात त्यांची पोल्ट्री कशी आहे ते. मंडळी हे बघा, आम्ही आता चाललोय साकुरे पोल्ट्री फार्मला. बघा आंब्याचं झाड. माझे बंधू तुषार भाऊ यांनी लावला आहे आता शेवगा. बघा ही शेवग्याची झाडं आहेत बघा. आता ही फुलं आलेली. गाईज हे आहे आपलं पोल्ट्री फार्म, साकुरे पोल्ट्री फार्म करंदी. गाईज चला दाखवतो तुम्हाला साकुरे पोल्ट्री फार्म. कसं आहे साकुरे पोल्ट्री फार्म. ते 5,000 पिल्लं बघा. आता कोणी युवा उद्योजक असतील ज्यांना पोल्ट्री फार्मिंग करायची आहे, तर माझे मित्र आहेत, माझे बंधू आहेत तुषार भाऊ साकुरे. तर त्यांचा नंबर पण देतोय मी. 5,500 पिल्ले आहेत बघा जवळजवळ. तर ह्यांना शून्यापासून वाढवणं, याला मध्ये काय मेहनत लागते हे आपल्याला माहीत नाही सध्या. म्हणजे जवळजवळ पिल्लू आणताना ते 30 ग्रॅमचं असतं. आणि ज्यावेळेस ते मोठं होतं, म्हणजे ब्रॉयलर कोंबडी आपण म्हणतो ती, तर ती 2,500 ग्रॅम होती पूर्णपणे. 30 ग्रॅम नंतर 2,500 ग्रॅम होती ती. हे आहे त्यांचं फीड. आपण जे खाद्य देतो त्यांना, तर ते खाद्य आपण असे ब्रॅकेट असतात, या ब्रॅकेटमध्ये आपण ते खायला देतो त्यांना. पाणी वगैरे आहे ते. मला सांगायचं झालं की हा आहे शेड लावला. आता हे जे कोंबड्या आहेत तर त्यांना उन्हापासून वाचवायला, ॲक्च्युली उन्हाळ्यामध्ये भरपूर हीट असते, तर बरीचशी मॉर्टॅलिटी रेट वाढत जाते. मॉर्टॅलिटी रेट म्हणजे काय की 2 ते 3% जे कोंबड्या आणलेल्या आहेत त्यांचं पशुपालन वगैरे करायचं झालं तर मग ते 2 ते 3 मॉर्टॅलिटी रेट्स असतात, तर ते मरतात. तर इथे बघू शकता, हा पूर्ण शेती आहे, शेतराने हा. त्याच्यामध्ये बघा इथे बिबट्याचं आणि आपले जे वाघ पण येतात, तर वाघचं पण थोडा धोका आहे. अजून खाद्याबद्दल माहिती देतात त्यांचे बंधू शुभम भाऊ साकुरे. तर मी त्यांना माईक देतोय. नमस्कार. नमस्कार. शुभम साकुरे. मी म्हणजे आपण पक्ष्यांना ज्यावेळेस खाद्य देतो, त्या खाद्यामध्ये हाय प्रोटीन फीड असते आपला अवेलेबल. त्यामुळे त्यांची मॉर्टिलिटी होऊ शकते. त्यांची किडनीवरती लोड येतो, त्यांच्या लिव्हरवरती लोड येतो, त्यामुळे त्यांची मॉर्टिलिटी होऊ शकते. त्यामुळे आपण त्यांना ना लिव्हर टॉनिक देत असतो. आपण बघू शकता भांड्यामध्ये चॉकलेटी कलरचं औषध असते, ते आपण पाण्यामध्ये दिलेलं आहे. मंडळी जे शुभम आहेत आपले युवा उद्योजक, ते आता पोल्ट्रीबद्दल तुम्हाला माहिती देतील.
त्याची रुंदी किती आहे, इवन किती पक्षी आहेत वगैरे, ती सगळी आता माहिती देतील ते. आपल्या शेडची रुंदी ही 30 फूट आहे आणि लांबी 250 फूट आहे. म्हणजे टोटल 7,500 स्क्वेअर फूट एरिया आहे. 7,500 स्क्वेअर फीटमध्ये आपले पक्षी जवळपास 5,500 ते 6,000 पर्यंत पक्षी बसू शकतात शेडमध्ये. तर ते आता उन्हाळ्यामध्ये काय काय काळजी घ्यायची हे सांगणार आहेत यशवंत. आपल्या शेडमध्ये उन्हाळ्यासाठी वरती छतावरती स्प्रिंकलर आहेत. स्प्रिंकलरनी काय होतं, पाणी पूर्णपणे पसरून पत्र्यावरती पडतं आणि त्यामुळे पत्रा गार राहतो. मग खालचं पण जे वातावरण आहे ते एकदम थंड राहतं बऱ्यापैकी. आणि आतमध्ये जे आहे ते आतमध्ये फॉगर आहेत. फॉगरसारखं पाणी पक्ष्यांच्या अंगावर पडतं आणि त्याच्याने मग पक्ष्यांना गारवा भेटतो उन्हाळ्यामध्ये. त्याचा उन्हाळ्याच्या मॅनेजमेंटसाठी खूप. तर धन्यवाद आमच्या प्रेक्षकांना माहिती दिल्याबद्दल. तर ओम साकोरे आपल्याला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर शेअर करणार आहेत. 1 मिनिट. कॉन्टॅक्ट नंबर आहे माझा 7558310036 आणि ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला खाली माझा नंबर मिळून जाईल. तुम्हाला जर काही माहिती पाहिजे नसेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. इन्व्हेस्टमेंट किती आणि आपल्याला त्यामधून प्रॉफिट किती मिळतोय, कंपन्या कोणत्या कंपन्यांसोबत यांचा टायअप आहे, तर ही सगळी माहिती आपली शुभम आपल्याला सांगणार आहे. यामध्ये इन्व्हेस्टमेंट सांगायची गेली तर आपली इन्व्हेस्टमेंट टोटल ही 20 लाख रुपयापर्यंत गेलेली आणि साधारणतः 45 डेजचा एक लॉट असतो, एक बॅच असतो. त्याच्यामध्ये आपली जे पूर्णपणे प्रॉफिट येतं ते साधारणतः 1.5 लाख रुपयापर्यंत येतं. आणि कोणत्या कंपनीसोबत टायअप आहे? आपलं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते आपलं प्रीमियम चिक स्पीड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसोबत टायअप आहे सध्या. ओके, धन्यवाद.